नमस्कार मित्रांनो, करंट अफेअरच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे। तर आजचे चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करूया। काही दिवसामधील हे महत्त्वाचे प्रश्न आहे। जर लेक्चर आवडलं तर लाईक करा आणि व्हिडिओला फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सुरक्षा पथकामध्ये तृतीय पंथांना स्थान देणारी पहिली मेट्रो कोणती ठरलेली आहे? तर ती मेट्रो ठरलेली आहे हैदराबाद मेट्रो। त्यानंतर भारतातील पहिली मेट्रो जर तुम्हाला विचारली कोणत्या वर्षी सुरू झाली तर ती 1984 मध्ये कोलकाता या ठिकाणी झालेली होती। आणि महत्त्वाचं म्हणजे भारतातील पहिलं जे विद्यापीठ होतं ते कोलकाता या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं आणि भारतातील पहिलं उच्च न्यायालय ते सुद्धा कोलकाता या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं। महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे की दितवाह जे चक्रीवादळ आहे ते कोणत्या देशामध्ये आलेलं होतं? तर ते श्रीलंका या देशामध्ये आलं होतं। आणि श्रीलंकेसोबत आपला एक युद्ध सरावसुद्धा असतो, तो म्हणजे स्लेनेक्स युद्ध सराव भारत आणि श्रीलंका। महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर मिलिंद साठे यांची महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। कलम 165 नुसार महाराष्ट्राचे महाधिवक्ता यांची नेमणूक केली जाते। कलम 165 लक्षात ठेवायचं आहे। महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपालांमार्फत केली जाते आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता आपल्या पदावर राहतो। तर सध्या कोण आहे? मिलिंद साठे। संचार साथी हे ॲप कशासाठी आहे? तर बघा, हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी संचार साथी ॲप, तर ऑपरेशन मुस्कान, हरवलेल्या लहान मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आलेलं होतं। पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे नीती आयोग। तर नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1 जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आणि नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आलेला होता। नीती आयोगाची जी पहिली बैठक आहे ते 8 फेब्रुवारी 2015 रोजी पार पडलेली होती, त्यामुळं पहिली बैठकसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि सध्या पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी। उपाध्यक्ष कोण आहे? तर उपाध्यक्ष आहे सुमन बेरी आणि सध्या जे CEO आहे ते आहे BVR सुब्रमण्यम। सो नीती आयोग लक्षात ठेवायचा एक थिंक टँक म्हणून नीती आयोग काम करते। समान नागरी कायदा लागू करणारं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य उत्तराखंड ठरलेलं आहे। तर कलम 44 हे समान नागरी कायद्यासंबंधित आहे आणि भाग 4 मार्गदर्शक तत्वामध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि मार्गदर्शक तत्वे हे गैर न्यायप्रविष्ट असतात। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। जागतिक आनंदी अहवाल 2025 मध्ये भारताचा क्रमांक 118वा लागतो। ठीक आहे, वर्ल्ड हॅपीनेस लक्षात ठेवा 118। यामध्ये पहिला क्रमांक लागतो फिनलँडचा, दुसरा आहे डेन्मार्क, तिसरा आहे आइसलँड आणि शेवटचा जो देश आहे या रँकमध्ये तो आहे अफगाणिस्तान। राष्ट्रकुल संघटनेच्या पहिल्या महिला आफ्रिकन महिला सरचिटणीस कोण ठरलेले आहे? तर शार्ली बाचवे, ज्या की घाना या देशाच्या आहे। राष्ट्रकुल संघटनेची स्थापना ही 26 एप्रिल 1949 मध्ये करण्यात आली होती आणि सदस्य होते, सध्या सदस्य किती आहे? 56 आणि मुख्यालय कुठं आहे? लंडन, इंग्लंड या ठिकाणी। सो इट्स अ व्हेरी भारत आणि चीन यांच्या संबंधाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे, म्हणजे अमृत महोत्सव वर्ष आहे। राजनैतिक संबंध सुरू झाले होते 1 एप्रिल 1950 आणि पंचशील करार हा 29 एप्रिल 1954 मध्ये करण्यात आला होता। 1954 तुम्ही पाठ ठेवा। भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान होते चा इन लाई। ठीक आहे, हँड इन हँड युद्ध सराव आहे भारत आणि चीन दरम्यान आणि मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन दरम्यानच आहे। त्यानंतर आहे बिमस्टेक शिखर परिषद। हा आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। बिमस्टेकची 6वी जी शिखर परिषद आहे 2025 मधली ती बँकॉक थायलंड या ठिकाणी पार पडलेली आहे। बिमस्टेकची स्थापना कधीची आहे? तर ती 6 जून 1997 आहे। सचिवालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी। ठीक आहे, बे ऑफ बेंगॉल। त्यानंतर बघा त्याच्याशी संबंधित ही बिमस्टेक संघटना आहे। यामध्ये 7 देश एकूण सदस्य आहे आणि 97 मध्ये पण शेवटी 7 आहे। यामध्ये आपला भारत देश आहे का? तर हो, भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड यासारखे देश आहे। परंतु बघा याच्यामध्ये चीन, त्यानंतर मालदीव, पाकिस्तान या देशाचा याच्यामध्ये समावेश नाही आहे, त्यामुळे ह्या गोष्टी नोट करायच्या। युनेस्कोच्या मेमरी ऑफ बुक रजिस्टरमध्ये 2 बुकचा समावेश करण्यात आलेला आहे, 2 ग्रंथचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एक आहे भागवद्गीता कृषी लिली आणि एक आहे नाट्यशास्त्र ऋषी भरत। तर या 2 ग्रंथांचा समावेश युनेस्कोच्या मेमरी ऑफ बुक रजिस्टरमध्ये करण्यात आलेला आहे। जागतिक मानवी हक्क दिवस हा 10 डिसेंबरला साजरा केला जातो आणि 10 डिसेंबर 1948 साली युनोचा मानवाधिकाराचा जाहीरनामाच्या स्वीकृतीच्या स्मरणार्थ लक्षात असू द्या
हा जागतिक मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. याच दिवशी नोबेलचं वाटपसुद्धा केलं जाते. थीम आहे ह्युमन राईट्स अवर एव्हरी डे इसेन्शियल्स. ओके, तर हे महत्त्वाचे प्रश्न होते. तर तुम्ही मला सांगा, हे लेक्चर आपण कंटिन्यू ठेवायचं का? जर लेक्चर कंटिन्यू ठेवायचं असेल तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.